गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडित आहे. कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे. काम काम म्हणजे वासना. ही वासना इंद्रियांची आहे. या ठिकाणी कुठली इंद्रिये वासनेसाठी काय करतात, वासनेचे खरे रूप काय आहे, क्रिया काय आहे, त्याची क्षमता काय आहे, त्याची काळमर्यादा काय आहे, पहिले आपण हे जाणून घ्यावे. या ठिकाणी ज्ञान इंद्रियांमधले एक इंद्रिय म्हणजे डोळे, दुसरे इंद्रिय कान, तिसरे इंद्रिय नाक, चौथे इंद्रिय जीभ, पाचवे इंद्रिय स्पर्श. हे इंद्रिये आपल्या शरीरात ज्यांच्यासाठी काम करतात त्याचेच नाव वासना आहे. रूप, रंग, गंध, दृश्य आणि घटना यामधून वासना निर्माण होत आहे. आता या ठिकाणी काळाचा उल्लेख केलेला आहे, कारण की बाळपणात मुलाला खेळण्याची वासना आहे, यौवनात विषयांची वासना आहे, वृद्धापनात शारीरिक गरजांप्रमाणेच भावनिक आणि मानसिक आरोग्यासंदर्भात आणि छान नातेसंबंध इत्यादी इच्छा असतात. वृद्धापनात वासना असते, परंतु शरीर साथ देत नाही. वासनेची क्षमता खूप आहे. ते प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि संघर्ष हे साथ देत असतात. हे दोघेही वासनेची मित्र आहेत. ही क्रिया प्रत्येकाच्या शरीरात होत असताना त्याने ती समजून घ्यावी आणि विचार करावा. जर स्वतःच्या वासनेवर वेळीच आळा न घातल्यास तर त्याचे परिणाम देखील दूरगामी ठरणारे असतात. क्रोध क्रोध म्हणजे राग. आपल्याला क्रोधाबद्दल समजवण्यात येत आहे. ते आपण जागृत अवस्थेमध्ये समजून घ्यावे. जेव्हा इच्छेच्या विरुद्ध घटना घडते, इच्छेसारखे काही प्राप्त होत नाही, त्या क्षणी हा क्रोध आपल्या शरीरात जागृत होतो. याची क्षमता काय आहे, हा येऊन गेल्यानंतर काय काय नुकसान करतो, हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. मी आपल्याला पहिलेच कळविले आहे की आपल्या शरीरामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रजो आणि तम. या गुणांना लागणारे वस्तू आणि सर्व काही या प्रकृतीमध्ये आहे. तर गुण आपल्याला स्वभावानुसरून बुद्धीला प्रेरणा करतो. हा विषय मला पाहिजे, तू आणून दे. ती बुद्धी मनाला सांगते, ही वस्तू या प्रकृतीमध्ये कुठे आहे, त्याला शोध आणि माझ्यापर्यंत आण. एवढे काम बुद्धी करते. शोधण्याचे काम मन करते. त्यावेळेला अडचणी निर्माण झाल्या, त्या मनासारखे झाले नाही, तेव्हा क्रोध निर्माण होतो. या क्रोधाला समजवावे. सबुरी आणि संयम ठेव. आज नाही तर उद्या होईलच, असे त्याला समजवावे. तेव्हा मन बुद्धीला तुमचे वाक्य समजावते. बुद्धी गुणाला समजावते. गुण भोग इंद्रियांना समजावते. या सर्वांच्या मध्ये इच्छेच्या विरुद्ध जर काही झाले तर हा क्रोध धुमाकूळ माजवतो. क्रोध अग्नितत्व आहे. आपल्याला उदाहरण देऊन या क्रोधाबद्दल समजवण्यात येत आहे. कृपया तुम्ही समजून घ्यावे. महाभारतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना सांगतात की उद्या तुमच्याकडे क्रोध येणार आहे, त्याला समजून घ्या आणि त्याचे स्वागत करा. दुसरा दिवस उगवला. पांडवांच्या दारी क्रोध आला. म्हणाला, अरे कोणी आहेत का घरी? भीम समोर येऊन म्हणाला, ही काय येण्याची वेळ आहे का? समोर एवढा हट्टाकट्टा भीम तुला दिसतोय तरी विचारतोस का? क्रोध वाढत गेला. भीमापेक्षा दुप्पट झाला आणि भीमाला जमिनीवर आपटले. भीम मूर्छित होऊन पडला, म्हणजेच चक्कर येऊन पडला. असेच बाकी 3 पांडव देखील, म्हणजेच अर्जुन, नकुल, सहदेव हे सुद्धा क्रोधाशी लढून जमिनीवर मूर्छित पडले. तेवढ्यात धर्मराज बाहेर आला. आपल्या भावंडांची दशा पाहून तो देखील क्रोधाशी अरेतुरेची भाषा वापरू लागला. क्रोध अजून बलाढ्य झाला. तेवढ्यात श्रीकृष्ण परमात्मा पांडवांकडे आले. हे पांडव, तुमची अशी दशा का झाली? एका क्रोधाला तुम्ही समजू शकला नाहीत आणि म्हणता की महाभारताची लढाई आम्ही जिंकलो. जेव्हा श्रीकृष्ण क्रोधाशी बोलले, अरे शांत हो, यांना तुझ्याबद्दल माहीत नाही की तू कोण आहेस. तो क्रोध शांत झाला, क्षीण झाला. श्रीकृष्णांनी त्या क्रोधाला हातात धरले आणि पांडवांना बोलले, अरे उठा. क्रोधाचा खुराक तुमच्या शब्दामध्येच आहे. दया, क्षमा, प्रेम, आपुलकीपणा याच्यानेच क्रोध शांत होतो.
पहा, हाच क्रोध तुमच्याशी लढला, आता माझ्या हातामध्ये आहे. ज्याच्यामध्ये हा क्रोध आला त्याचा सर्व विनाशच करून जातो, तेव्हा पश्चाताप करून काहीही फायदा नाही. हरिओम नमः शिवाय.